नमस्कार. एकादशी आहे तर उद्यापन करावं का? मासिक पाळी, सुतक, विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावं? एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला जातो का? एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा? श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले 2 गुरुवार आता झालेले आहेत. 24 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे आणि या महिन्यामध्ये 4 गुरुवार पडलेले आहेत. तर त्यातले 2 गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत. चौथ्या गुरुवारी एकादशी आहे. सर्वांना पडलेला मोठा प्रश्न तो म्हणजे या दिवशी एकादशी आलेली आहे, मग त्याच दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावं का? कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही, कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते. म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावं का असा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. किंवा मग चौथ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावं? किंवा मग मासिक पाळी, सुतक वगैरे येत असेल तर आणि किंवा विटाळसुद्धा येत असेल तर काय करावं? चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं का? आणि करावं तर ते कसं करावं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलं होतं बघा. तर यावर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकतात. असं कुठं दिलेलं नाही आहे की मार्गशीर्ष महिन्याचा व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशीला देवाचा उपवास असतो. एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते, पण सत्यनारायण केलं जात नाही. जर तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन एकादशीला करत असाल तर ते निश्चितच तुम्ही करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचा उपवास असतो पण आणि मार्गशीर्ष गुरुवार उपवास असतो, मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आणि शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचं एकादशीचं व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे. गुरुवारी रात्री उपवासाचं काहीतरी गोड किंवा तुम्ही फळं खायची आहेत आणि शुक्रवारी एकादशी सोडायची आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे व्रत हे अर्धे करत नाहीत. म्हणजेच आपल्याकडं म्हणतात बघा की लंगडी एकादशी करत नाहीत, त्यामुळं ते व्रत रुजू होत नाही. म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासाचं काहीतरी खाऊन शुक्रवारी तुम्ही उपवास सोडायचा आहे. आता काय असतं बघा, काही ठिकाणी काय होतं, महिला असतात ना, त्या काही आम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन करायचं असतं असं म्हणत असतात. कारण उगीच काहीतरी अशी तुम्ही समजूत चुकीची आहे. कारण बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचं व्रत असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं. पण एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला अडचण आली असेल तर काहीही हरकत नसते, कारण पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. पौष महिना अजिबात वाईट नाही मैत्रिणींनो. पौष महिना हा भगवान सूर्याला समर्पित आहे आणि भगवान सूर्याची मनोभावी पूजा आपण करत असतो. सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावे सूर्यनारायणाचं रविवारचं व्रत देखील करतात बघा. त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका. तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन नक्कीच करू शकता. जर तुमचं एकादशीचं व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल, तुम्ही कुठे बाहेर ठिकाणी गेला असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता. जर मार्गशीर्ष महिन्यात काही कारणानं तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर मात्र तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं. मैत्रिणींनो, काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकतो का? तर करू शकतो, कारण करू शकत नाही, कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे तर मी मग उद्यापन तिसऱ्याच गुरुवारी करू का? तर अशा महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावं. ही यथाशक्ती सुहासिनी किंवा 7 कुमारिकांना बोलवून त्यांनी उद्यापन करावं.
मात्र तिसऱ्या गुरुवारी करू नये. 7 महिलांची ओटी भरावी, त्यांना काहीतरी गोड खायला द्यावं, केळीचं फळ द्यावं आणि व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकता. भक्तिभावानं देवीची पूजा करावी. देवीची आपण क्षमा मागायची की माझ्याकडून काही चुकलं असेल काहीतरी तर मला माफ कर. आणि काही महिला असं करतात बघा की ग्रंथ वाटले जातात. आता महालक्ष्मी व्रताचं तर महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत. त्या महिला ते ग्रंथ टाकून देतात, इथे तिथे ठेवतात किंवा खाली ठेवतात. मग लहान मुलं ती फाडू शकतात. अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो. जी व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार आहे ना आणि पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या. उगीच ज्यांच्याकडून ते व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना तुम्ही ग्रंथ देखील देऊ नका. जर जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते, कारण व्रतपुस्तिका बघा देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्षाचे गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर त्या व्रतपुस्तकाचा मानसन्मानच राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रतपुस्तिका देऊ नका. कारण व्रतपुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्षाचे गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर ज्या व्रतपुस्तकाचा मानसन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रतपुस्तक देऊ नका. बघा, जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलं असेल तर त्यांच्या घरी तुम्ही जावा आणि जेवण करा. असा अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्या घरीच सोडणार आहे. कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता. हा मान देखील मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. म्हणून महिलांनी कृपया असं करू नये. जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलावलं तर तुम्ही निश्चितच जाऊ शकता. परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल, सतत खाणं बाहेरचं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि काही पित्ताचा वगैरे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तसं सुद्धा सांगू शकता. परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलावलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे, तर असं करू नका. तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जाऊन तुम्ही जेवण निश्चितच करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली ना तर तिला अन्नदान करा, मानसन्मान करा. मग ती वयोवृद्ध स्त्री असेल, विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मानसन्मान करा. तिला गोडधोड खायला द्या. कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येऊ शकते. काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातच करायचे असते, पण असं अजिबात नसतं. तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर तो तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारी सुद्धा त्याचं उद्यापन करू शकता. व्रत आणि उपवास यामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात. म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं यासाठी आपण महालक्ष्मीची मनोभावे सेवा करत असतो. आणि जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा. देवी लक्ष्मी सर्व समजून घेते बघा. त्यामुळं तुम्ही शहरामध्ये बघा काय होतं, शहरामध्ये जास्त बायका नसतात उद्यापनासाठी. 7 बायका मिळणं सुद्धा कठीण होऊन जातं. तर तुमच्या घरी एक जरी सुवासिनी असेल किंवा तुमच्या ओळखीची एक जरी तुमची मैत्रीण वगैरे असेल तर तिचा सुद्धा तुम्ही मान सन्मान करून तिला जेवण्यासाठी बोलवू शकता. तसंच तिची ओटी भरू शकता आणि मनापासून उद्यापन करा. देवी मानून घेते, त्यामुळं तुम्ही मनात काही आणू नका. उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे. सुवासिनींचा मानसन्मान करून त्यांना पोटभर जेवू घाला. यामुळं माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडत नाही. मैत्रिणींनो, उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींची उष्ट ताट आपल्या घरात पडलं पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत. त्यामुळं आपण काय करायचं आहे, 1, 2, 5,
7 सुवासिनी तुम्हाला जमेल तेवढं यथाशक्ती तुम्ही जेवण अवश्य द्या. एक सुवासिनीला जेवण घातलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही करू शकता. ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल. मग मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. किंवा कशाचा विटाळ आला असेल, सुतक आला असेल तर त्याच्या 10-12 दिवस झाल्यानंतर मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तुम्ही देवीची सेवा करा, उपवास करा, मनोभावे व्रत करा आणि सेवा करा. परंतु काही अडचणींनी जर आपल्याला हे करणं जमत नसेल तर उगीच मनामध्ये काहीही आणू नये. फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली तरी सुद्धा चालते. तुम्हाला जर बाहेरगावी जायचं लागलं तर तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेला किंवा सुनेच्या घरी गेला किंवा एखाद्या पाहुण्यांच्या घरी तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते. फक्त सेवा महत्त्वाची असते. म्हणून आपण कुठलाच महिना हा वाईट नसतो. पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे. तुम्हाला जर एकादशी दिवशीचं व्रताचं उद्यापन करावंसं वाटत नसेल एकादशी दिवशी तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी निश्चितच उद्यापन करू शकता. मनामध्ये कोणतीही शंका आणू नका. तर मैत्रिणींनो, ही माहिती किंवा हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.